Hello students. In last lecture we have seen that in order to assign E and Z isomer, first we have to assign priorities to the atoms or groups those are directly attached to doubly bonded carbon atom, and these priorities are assigned on the basis of certain rules, those are known as CIP rules. When atoms or groups with similar priorities are on the same side of double bond, we call it as a Z isomer, and when atoms or groups with similar priorities are on the opposite sides of carbon carbon double bond, we call it as a E isomer. हे लास्ट लेक्चर मध्ये बघितलं बघ. हे लास्ट लेक्चर मध्ये आपण नोट डाऊन केलं की सिमिलर प्रायोरिटी वाले जर सेम साइडला आले कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या, इट इज अ झेड आयसोमर, आणि सिमिलर प्रायोरिटी वाले जर आले अपोजिट साइडला तर आपण काय म्हणतो, ट्रान्स आयसोमर. आणि प्रायोरिटी जी आहे ती कशी असाइन केली आपण, प्रायोरिटी म्हणजे हे जे नंबर्स आहेत ते प्रायोरिटी वरती आहेत बाळ. 1 2 3 4 हा जो ग्रुप आहे 1 म्हणजे पुढे म्हणजे 4 ग्रुपला जर प्रायोरिटी असाइन करायची तर आपण ह्याला काय म्हणणार, हायेस्ट प्रायोरिटी. आणि हा जो नंबर आहे 4 ती म्हणजे काय, लोवेस्ट प्रायोरिटी. तुम्ही तर म्हणाल आपण तर फक्त 1 2 यूज केलंय, पुढे आपण 1 2 3 4 पण यूज करणार आहे. एकाच ऍटमला ज्यावेळेस आपल्याकडे 4 बॉन्ड्स असतील, आता आपल्याकडे 2च बॉन्डला प्रायोरिटी असाइन करायची होती, ह्या आणि ह्या. हे तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता, इकडे काही प्रायोरिटी असाइन नव्हती करायची आपल्याला. तर याच्यामध्ये फक्त ज्याची प्रायोरिटी जास्त त्याला 1, ज्याची प्रायोरिटी कमी त्याला 2. मग इकडे बघायचं दुसऱ्या कार्बनला ज्याची प्रायोरिटी जास्त तो 1, ज्याची प्रायोरिटी कमी तो 2. प्रायोरिटी आपण अशी असाइन करतो, 1 हाय प्रायोरिटी, 2 लो प्रायोरिटी. आणि ज्यावेळेस आपण जास्त प्रायोरिटीज असाइन करणार आहे एकाच ॲटमला, त्यास 1 2 3 4 टॉप टू बॉटम प्रायोरिटी गोज ऑन डिक्रीजिंग, दिस नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग. कधी कधी वाटतं 4 म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी असेल का काही, नाही रे बाळा, की ज्याची प्रायोरिटी जास्त त्याला आपण मिनिमम नंबर देतोय 1. एवढं लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात आता आपण CIP रूल्स बघूया. सगळ्यात महत्वाचं, आता हे रूल्स कशावरती डिपेंडंट आहेत बघ. सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट पहिलं, आणि हे सगळं नोट डाऊन करायचं आहे तो CIP रूल्स. प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जो ॲटम डायरेक्टली अटॅच आहे त्याच्या ॲटॉमिक नंबरवरती प्रायोरिटी डिपेंडंट आहे. म्हणजे काय बघ, म्हणजे काय बघ. आता इथे माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स थोडीशी पुढे आहेत. पहिला रूल काय सांगतोय बघ आपल्याला, फर्स्ट रूल आपल्याला काय सांगतोय, हा फर्स्ट रूल CIP रूल. प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जो ॲटम अटॅच आहे त्याचा ॲटॉमिक नंबर चेक करायचा. प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटॉमिक नंबर जास्त तर प्रायोरिटी जास्त. मग आपला जर आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, सल्फर, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन यांच्यामध्ये प्रायोरिटी असाइन करायची तर आपल्याला काय माहिती आहे बघ, पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला अशा टाईपमध्ये सिच्युएशन आहे बघ, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, इकडे टेल्युरियम, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक. बाकी काही जास्त जायची गरज नाहीये पुढे. तर आपल्याला काय माहिती आहे, इकडून इकडे गेलो की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, इकडून इकडे गेलो की ॲटॉमिक नंबर काय होणार आहे, इन्क्रीज. म्हणजे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला, मग टॉप टू बॉटम परत इन्क्रीज होतो, फ्लोरीन टू क्लोरीन, क्लोरीन टू ब्रोमीन, ब्रोमीन टू आयोडीन, सल्फर टू क्लोरीन, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. तर सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर कुणाचा येणार आहे, आयोडीनचा. मग कमी कुणाचा येणार आहे, ब्रोमीनचा. त्यापेक्षा कमी ॲटॉमिक नंबर कुणाचा, क्लोरीनचा. क्लोरीनपेक्षा कमी ॲटॉमिक नंबर कुणाचा, सल्फरचा. त्यापेक्षा कमी ॲटॉमिक नंबर कुणाचा, फ्लोरीन. मग ऑक्सिजन, मग नायट्रोजन, मग कार्बन, आणि सगळ्यात कमी कोण असेल, हायड्रोजन. मग इथे त्या टाईपमध्ये लिहिलेत बघ बाळा. इथे जी प्रायोरिटी आहे
ती आयोडीन पासून डिक्रीज होणार आहे. आयोडीन टू ब्रोमीन, ब्रोमीन टू क्लोरीन, क्लोरीन टू सल्फर, सल्फर टू फ्लोरीन, फ्लोरीन टू ऑक्सिजन, टू नायट्रोजन, टू कार्बन, टू हायड्रोजन. प्रायोरिटी काय होत जाणार आहे? डिक्रीज. आपण इकडून इकडे गेलो, प्रायोरिटी decreases with decrease in atomic number. Priority decreases with decrease in atomic number. तुम्ही इकडून इकडे गेला की ॲटॉमिक नंबर डिक्रीज होत चाललाय, म्हणून प्रायोरिटी डिक्रीज होत चालली आहे. तर आम्ही काय म्हणतोय, CIP रूलमध्ये प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम डायरेक्टली अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. मग आपण काय करायचं बघ इकडे. आता इथे एवढंच एक्झाम्पल लक्षात घे, बाकी कुठलंही लक्षात घेऊ नको, एवढंच. आता बघ, हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड सेम आहे का डिफरंट आहे? ह्याला उचलून याच्यावरती ठेवला मी तर फ्लोरीनवरती फ्लोरीन मॅच, क्लोरीनवरती क्लोरीन मॅच, आयोडीनवरती ब्रोमीन. ते दोघं डिफरंट आहेत. चारही ग्रुप्स डिफरंट आहेत बघ, चारही ग्रुप्स डिफरंट आहेत डबली बॉन्डेड कार्बनला अटॅच. मग आता प्रायोरिटी असाइन करताना काय करायचं बघ. हे एक्झाम्पल तू घे, रूल लिहिला, आता तू हे एक्झाम्पल लिही खाली. आता आपण प्रायोरिटी असाइन करणार आहे. आपल्याला काय माहित आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, टॉप टू बॉटम ॲटॉमिक नंबर काय होत जाणार आहे? डेफिनेटली इन्क्रीज होत जाणार आहे. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. मग आता फक्त एवढाच बघायचं डबली बॉन्डेड कार्बनचं, एकाच डबली बॉन्डेड कार्बनचं बघायचं, सायमल्टेनियसली दोघांचं नाही. फ्लोरीन आणि क्लोरीनचं बघायचं, एवढंच. हा डबली बॉन्डेड कार्बन ह्याच्याशी आहे ना, मग आधी एका कार्बनला उचलायचं हा. आता याचं बघायचं, फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये जेवढा ॲटॉमिक नंबर जास्त तेवढी प्रायोरिटी जास्त. ॲटॉमिक नंबर कुणाचा जास्त? क्लोरीनचा. आपल्याला माहिती आहे ना 17. याचा ॲटॉमिक नंबर 9. तर ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. मग आम्ही म्हणणार आहे की फर्स्ट प्रायोरिटी कुणाची? क्लोरीनची. फर्स्ट प्रायोरिटी क्लोरीनची. आणि कमी प्रायोरिटी कुणाला आहे? फ्लोरीनला. सेकंड प्रायोरिटी. कमी प्रायोरिटी कुणाची? फ्लोरीनची. सेकंड प्रायोरिटी. प्रायोरिटी 2 कुणाला? फ्लोरीनला. इकडे जर बघितलं आपण, इकडे आता ह्या डबली बॉन्डेड कार्बनला, ह्या डबली बॉन्डेड कार्बनला बघितलं तर ब्रोमीनच्या खाली आयोडीन आहे. टॉप टू बॉटम ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. तर आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जास्त. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. तर याची प्रायोरिटी 1 आणि याची प्रायोरिटी काय? 2. तर याच्यामध्ये बघ, सेम प्रायोरिटीवाले अपोजिट आले एकमेकांच्या. ट्रान्स. सेम प्रायोरिटीवाले एकमेकांच्या अपोजिट आले. ट्रान्स. तर याच्यामध्ये ट्रान्स नसतं ना, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार? ई. ह्याला आपण काय म्हणणार? ई आयसोमर. ट्रान्स सारखा ई आयसोमर. आणि इकडे बघा, इथे हा डबली बॉन्डेड कार्बन. फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा जास्त तर प्रायोरिटी जास्त. मग क्लोरीनला आम्ही देणार फर्स्ट प्रायोरिटी आणि फ्लोरीनला देणार लो प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी. आता इकडे प्रायोरिटी असाइन करताना ब्रोमीनच्या खाली आयोडीन, टॉप टू बॉटम ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जास्त तर त्याची पहिली प्रायोरिटी. तर ह्याला दिली आपण फर्स्ट प्रायोरिटी. आयोडीनला काय दिली आपण? फर्स्ट प्रायोरिटी. आणि ब्रोमीनला लो प्रायोरिटी देणार, सेकंड प्रायोरिटी दिली ब्रोमीनला. मग इकडे काय झालं? लाईक प्रायोरिटीवाले ऑन द सेम साइड ऑफ डबल बॉन्ड. लाईक प्रायोरिटीवाले ते सिस सारखं झेड आयसोमर. तर हा कोण आहे? झेड आयसोमर. हाय झेड आयसोमर. बाळा खाली बघूयात काय सिच्युएशन आहे. अरे वा, बेस्टच झालं. खाली पण सिमिलर सिच्युएशन आहे. हे बघ, हा जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे? एच. हा जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे डायरेक्टली? ओ. ह्या कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे? फ्लोरीन. आणि ह्या कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे? एन. तर सगळे डिफरंट आहेत. इकडे एच आहे, इकडे OH आहे, इकडे फ्लोरीन आहे, इकडे NH2 आहे. पुढच्या ॲटमचं आम्ही काही बघत नाही. कार्बनला जो डायरेक्टली अटॅच आहे तो बघतो. ऑक्सिजन, फ्लोरीन, नायट्रोजन आणि H. मग याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे रे, याच्यामध्ये सिच्युएशन काय आहे? आधी इकडे बघूयात.
आधी इकडे बघूयात ॲटॉमिक नंबरचा सिच्युएशन काय काही ते लिहू. इकडे लिहू का इथे लिहित की ॲटॉमिक नंबरमध्ये फ्लोरीन त्यापेक्षा जास्त ॲटॉमिक नंबर कुणाचा, क्लोरीन त्यापेक्षा जास्त ॲटॉमिक नंबर कुणाचा, ब्रोमीन त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक नंबर कुणाचा, आयोडीनचा. आता इथे काय सिच्युएशन आहे बघ. ॲटॉमिक नंबर्स आता आपल्याकडे कोण कोण आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि फ्लोरीन आहे. ॲटॉमिक नंबर्स काय आहेत बघ. ॲटॉमिक नंबर्स 1, नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8 आणि फ्लोरीनचा काय 9. ॲटॉमिक नंबर्स. मग ॲटॉमिक नंबर्स आम्हाला माहिती आहेत की काय होत चाललेत, इन्क्रीज होत चाललेत. हायड्रोजन टू नायट्रोजन, नायट्रोजन टू ऑक्सिजन, ऑक्सिजन टू फ्लोरीन. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत चाललेत. मग आता इथे प्रायोरिटीज असाइन करायची आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये. हे एक्झाम्पल्स घेतलेस ना तू नोट डाऊन करून. रूल लिहिला पहिला की प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम डायरेक्टली अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन. हायर द प्रायोरिटी higher the atomic number, higher will be the priority. Lower the atomic number, lower will be the priority. मग initially we will look at only atoms those are attached to doubly bonded carbon. ह्याचं आणि ह्याचं नाही बघायचं बाळा. हा ह्या कार्बनचा आहे, हा ह्या कार्बनचा आहे, डिफरंट आहे. प्रायोरिटी आधी एकाच कार्बनवाल्यांना असाइन करून घ्यायची की ह्याला कोण अटॅच आहे, एच, आणि ह्याला कोण अटॅच आहे, नायट्रोजन. एच आणि नायट्रोजनमध्ये नायट्रोजनला जास्त प्रायोरिटी आहे, त्याला असाइन करायचा 1 नंबर. की हा जो नायट्रोजन आहे इट विल गेट फर्स्ट प्रायोरिटी आणि हायड्रोजन विल गेट नाव लो प्रायोरिटी. आता इकडे असाइन करायची. आता ह्या कार्बनला कोण अटॅच आहे बघ इकडे, फ्लोरीन, आणि ह्याला कोण अटॅच आहे, ऑक्सिजन. फ्लोरीन आणि ऑक्सिजनमध्ये फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे तर त्याला पहिली प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी. तर हा जो फ्लोरीन आहे त्याला आम्ही असाइन करणार फर्स्ट प्रायोरिटी आणि ऑक्सिजनला देणार लो प्रायोरिटी. मग आता ह्या आयसोमरमध्ये काय झालं बघ. ह्या आयसोमरमध्ये लाईक प्रायोरिटीवाले ऑन द सेम साइड ऑफ डबल बॉन्ड, लाईक प्रायोरिटीवाले ऑन द सेम साइड ऑफ डबल बॉन्ड, सिस सारखं. हा झेड आयसोमर आहे. हा कुठला आयसोमर निघाला आपल्याकडे, झेड आयसोमर, किंवा नुसतं झेड लिहायचं. हा निघाला झेड आयसोमर. झालं, संपलं, फिनिश. आता इथे प्रॉब्लेम आहे बाळा तुला प्रायोरिटीज असाइन करताना. का तर इकडे कार्बनला कोण अटॅच आहे, एच, है की नाही. अडाणी पब्लिक म्हणणार की सर इथे कार्बनला एच अटॅच आहे, एच, आणि इथे पण कार्बनला कोण आहे, एच. दगडाने मारतील. ह्या कार्बनला कोण अटॅच आहे, सी अटॅच आहे. लिहिताना असं लिहिलं म्हणून काही एच नाही अटॅच होत. आपल्याला माहिती आहे की हा कार्बनला कोण अटॅच आहे, हा सी अटॅच आहे. इथल्या कार्बनला कोण अटॅच आहे, CH2CH3. हा जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे, CH3, आणि खाली जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे, CH2CH3. हा कार्बन अटॅच आहे. मग हा जो डबली बॉन्डेड कार्बन आहे हा ह्याला कार्बन अटॅच आणि त्याला परत कोण अटॅच, कार्बन अटॅच. म्हणजे प्रायोरिटी असाइनच करू शकत नाही मी आत्ता. हे बघ, याचं चित्र पुढे काढतो मी, याचं चित्र काढतो. कॉपी पेस्ट. आता बघ, फ्लोरीन आणि हायड्रोजन त्याच्यामध्ये तर काही टेन्शन नाही. एक फ्लोरीन आहे, एक हायड्रोजन आहे, आणि यांच्यामध्ये काही टेन्शन नाही. आपल्याला माहिती आहे कमी प्रायोरिटी कुणाची, हायड्रोजनची. तर हायड्रोजनला आपण काय असाइन करणार, फ्लोरीन आणि हायड्रोजनमध्ये फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, याचा ॲटॉमिक नंबर कमी. तर फ्लोरीनला पहिली प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी 1. तर फ्लोरीन आहे, फ्लोरीन माझा फर्स्ट प्रायोरिटीवाला ग्रुप आहे, आणि हायड्रोजन काय, हायड्रोजन लो प्रायोरिटीवाला ग्रुप आहे, माझा सेकंड प्रायोरिटीवाला. प्रायोरिटी आम्ही इकडे इझिली असाइन करून ठेवली. का तर प्रायोरिटी कोणावरती डिपेंडंट आहे, ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन. डबली बॉन्डेड कार्बनला जो डायरेक्टली अटॅच ॲटम आहे, एच आणि फ्लोरीन, याच्यामध्ये फ्लोरीनची प्रायोरिटी जास्त, एचची प्रायोरिटी कमी. का तर पहिलाच रूल बघितलाय आम्ही. कुठला रूल बघितला आम्ही,
priority is directly proportional to atomic number of atom directly attached to doubly bonded carbon. डबली बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली अटॅच ग्रुप H फ्लोरीन हे त्याचे पहिले ॲटम्स, याच्यावरतीच आम्ही प्रायोरिटी असाइन करू शकतो. इथे आता प्रायोरिटी नाही असाइन होऊ शकत का, तर बघ ह्या कार्बनला कोण अटॅच आहे, CH3 C, सॉरी ह्याला कोण अटॅच आहे, C, ज्याला कोण अटॅच आहे, H आणि अजून कोण अटॅच, H. आणि हा जो दुसरा कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे बघ, CH2 C, इथे लिहिलंय बघ, हा C2H5. C2H5 म्हणजे कोण, हाच मॉलिक्यूल मी इकडे ड्रॉ करतोय. C2H5 म्हणजेच कोण, CH2 CH3 म्हणजेच कोण, CH2 CH3. आता बघ काय झालंय की हा जो कार्बन आहे डबली बॉन्डेड, ह्याला इथे कोण अटॅच आहे, कार्बनच, आणि इथे पण कोण अटॅच आहे, कार्बनच. तर प्रॉब्लेम आहे. रूल तर आम्हाला काय म्हणतो, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला प्रायोरिटी द्या. मग ह्या दोघांचा ॲटॉमिक नंबर काय, सेमच. मग आता पुढचे रूल्स बघावे लागतील. किंवा इथे बघ, इथे ह्या एक्झाम्पलमध्ये एक हायड्रोजन आहे, एक ड्युटेरियम आहे. हे दोन्ही हायड्रोजनच आहेत, हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. क्या हायड्रोजन आणि हा ड्युटेरियम. मग याचा पण ॲटॉमिक नंबर 1, याचा पण ॲटॉमिक नंबर काय 1, पण याचं ॲटॉमिक मास 1, याचं ॲटॉमिक मास 2. हायड्रोजनचं आपल्याला काय माहिती आहे, हायड्रोजन, ड्युटेरियम, ट्रिटियम हे आयसोटोप्स आहेत. सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर काय असतो, सेमच. का तर हे ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. मास नंबर 1, मास नंबर 2, मास नंबर 3. मग ॲटॉमिक नंबरमध्ये टाय झाला की आपण मास नंबर बघतो. ज्याचं मास नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. तर हेवियर आयसोटोप गेट्स हाय प्रायोरिटी, लोअर आयसोटोप गेट्स लो प्रायोरिटी. हेवियर हा हेवियर आहे ना, आणि हा लाइटर आहे आयसोटोप. तर लाइटर आयसोटोपला लो प्रायोरिटी आणि हेवियर आयसोटोपला हाय प्रायोरिटी. हा पुढचा रूल आहे. इकडे काय म्हणलंय बघ, आता सेकंड रूल बघ. सेकंड रूल, इफ आयसोटोप्स ऑफ द सेम एलिमेंट आर प्रेझेंट, हेवियर आयसोटोप इज असाइन्ड हाय प्रायोरिटी. हेवियर आयसोटोपला काय करायची, हाय प्रायोरिटी असाइन करायची. म्हणजे इकडे यांच्यामध्ये रूल काय आपल्याकडे, रूल बघ, इफ आयसोटोप्स ऑफ द सेम एलिमेंट आर प्रेझेंट, हेवियर आयसोटोप इज असाइन हाय प्रायोरिटी. आणि हाय प्रायोरिटी म्हणजे काय असती, 1. मग आता ट्रिटियम, ड्युटेरियम, हायड्रोजन, आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन, सगळे आयसोटोप्स आहेत हायड्रोजनचे, पण हेवियर कुठला आहे, ट्रिटियम. मग ट्रिटियमला आपण जास्त प्रायोरिटी देणार. वाटलंच मी इकडे लिहू का, हे बघ, याचा ॲटॉमिक नंबर 1, याचा ॲटॉमिक नंबर 1, याचा ॲटॉमिक नंबर 1, याचा मास नंबर 1, याचा मास नंबर 2, याचा मास नंबर 3. मग जो हेवियर आयसोटोप आहे त्याला मिळणार आहे जास्त प्रायोरिटी. तर अशा टाईपमध्ये असाइन होणार प्रायोरिटीज. इकडे आणि कार्बन C12 आणि C14 दोघांचा ॲटॉमिक नंबर सेमच आहे बाळा. कार्बन आहे, सॉरी कार्बन आणि दुसरा कार्बन, दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम 6. पण मास नंबर डिफरंट. एका कार्बनचा मास नंबर काय 12 आणि एकाचा मास नंबर काय 14. कार्बन विथ मास नंबर 12, कार्बन विथ मास नंबर 14, ॲटॉमिक नंबर सेमच आहे. मग पहिला रूल तर आम्हाला म्हणतो ॲटॉमिक नंबरनुसार असाइन करा. मग याचा ॲटॉमिक नंबर, याचा ॲटॉमिक नंबर सेमच, पण हा हेवियर आयसोटोप आहे. तर जो हेवियर आयसोटोप त्याला मिळणार जास्त प्रायोरिटी. मग इथं तेच आहे, हा CH3 आणि हा CH3 सेम नाही. एका CH3 मध्ये आपण कार्बनचा 12 आयसोटोप यूज केलाय, एका CH3 मध्ये कार्बनचा हेवियर आयसोटोप यूज केलाय 14. तर आम्ही जो राईट साईडला आहे त्याला देणार हाय प्रायोरिटी. ते अशा टाईपमध्ये प्रायोरिटीचं सेकंड रूल.
मग सेकंड रूल वरती बेस्ट हे एक्झाम्पल आहे आपल्याकडे. चल, हे सेकंड रूल वरती बेस्ट हे एक्झाम्पल आहे. ह्याला आपण इझेड आयसोमेरिझम असाइन करायचं आहे, ह्याला ई और झेड बेस्ड ऑन सेकंड रूल. तर इकडे बघ, हायड्रोजन ड्युटेरियम. हायड्रोजन ड्युटेरियम मध्ये ड्युटेरियम हेवियर आयसोटोप आहे, तर त्याला आपण काय असाइन करणार? फर्स्ट प्रायोरिटी. आणि हायड्रोजन लाइटर आयसोटोप आहे, तर त्याला आपण काय करणार? लो प्रायोरिटी. बरोबर. हा हायड्रोजन आणि हा पण हायड्रोजनचा आयसोटोप ड्युटेरियम 1 ॲटॉमिक नंबर, मास नंबर 2, मास नंबर 1. तर बाळा हा लाइटर आहे त्याला कमी प्रायोरिटी, हा हेवियर आहे त्याला जास्त प्रायोरिटी. आणि इथे कोण आहे? ट्रिटियम आणि क्लोरीन. इथं वेगळेच आहेत, इथे काही टेन्शन नाही. इथे हा ट्रिटियम म्हणजे हायड्रोजनचा आयसोटोप आहे आणि हा क्लोरीन आहे. तर ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे, याचा ॲटॉमिक नंबर 1, याचा ॲटॉमिक नंबर किती? 17. जेवढा ॲटॉमिक नंबर जास्त तेवढी प्रायोरिटी जास्त. तर हा इकडे ह्या कार्बनला हा हाय प्रायोरिटी ग्रुप आहे आणि हा लो प्रायोरिटी ग्रुप आहे. तर हाय प्रायोरिटी ग्रुपला मिळणार प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप. आणि जो लो प्रायोरिटी ग्रुप आहे त्याला मिळणार लो प्रायोरिटी सेकंड प्रायोरिटी, त्याला मिळणार सेकंड प्रायोरिटी. मग आपल्याला काय आलं? कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड आहे त्याच्या सेम साईडला सेम प्रायोरिटी वाले ग्रुप्स. तर हा झेड आयसोमर आहे. हा आयसोमर कुठला? इट इज झेड. इट इज झेड आयसोमर. दिस वन इज अ झेड आयसोमर. झालं. तर हे झालं, हे झालं, हे झालं आणि हे झालं. हे अजून पेंडिंग आहे. इथे आपल्याला कळलंच नाही. फ्लोरीन आणि हायड्रोजन मध्ये आपल्याला कळलं की फ्लोरीनला जास्त प्रायोरिटी 1, हायड्रोजनला कमी प्रायोरिटी 2. पण इथे प्रायोरिटीज देता आली नाही का? तर दोन्ही कार्बनचे टाय झाला. फ्लोरीनला 1, हायड्रोजनला 2. एका साईडचा हिशोब मिटला. आता ह्या कार्बनचा हिशोब शिल्लक आहे का? तर ह्याला डायरेक्टली कोण अटॅच आहे? कार्बन. ह्याला डायरेक्टली कोण अटॅच आहे? कार्बन. आता नाही ठरवू शकत प्रायोरिटी. मग काय? मग पुढचा रूल. मग आता पुढचा रूल एकदम महत्वाचा आहे. आता हे बघ नीट, हा पुढचा रूल नीट बघ. थर्ड रूल, इफ द फर्स्ट ॲटम ऑफ ग्रुप इज सेम then next atom of group are observed and priority is assigned according to rule 1 and 2. म्हणजे काय कळलं तुला? की ज्या वेळेस पहिला ॲटम सेमच असेल, इफ द फर्स्ट ॲटम ऑफ द ग्रुप इज सेम. आता इथे बघ, पहिला ॲटम कोण आहे? कार्बन. इथे पण पहिला ॲटम कोण आहे? कार्बन. इथे पण पहिला ॲटम कोण आहे? कार्बन. आणि इथे पण पहिला ॲटम कोण आहे? कार्बन. असं जर झालं, इफ द फर्स्ट ॲटम ऑफ ग्रुप इज सेम देन next atoms of the group are observed and priority is assigned on the basis of rule 1 and 2. म्हणजे हे बघ, इथे बघ आता की पहिला ॲटम कोण आहे जो अटॅच आहे? तो कार्बन. कार्बन 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 टाय झाला. यांच्यामध्ये बघायचं आपल्याला की जास्त प्रायोरिटी कुणाला मिळणार ह्या सगळ्यांमध्ये. तर पहिला ॲटम सगळ्यांचा सेमच आहे. डबली बॉन्डेडला डायरेक्टली हे कार्बन अटॅच आहे, तर आता प्रायोरिटी नाही असाइन करू शकत. मग आपण पुढचे ॲटम बघायचे. आता याच्यामध्ये काय बघ, 2H 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 3H. तर हा H हा H ह्या कार्बनला हा पण H हा पण H नाही प्रायोरिटी असाइन करू शकत. हा H हा H ह्या कार्बनला पण काय? हा H हा H. तर हे सगळं सेम आहे बघ. कार्बनला प्रायोरिटी असाइन करायची आपण कार्बनला, पण आत्ता नाही असाइन करू शकत. का? तर H ह्याला पण H H H H H H नाही असाइन करू शकत. मग अजून पुढचा ॲटम बघायचा. आता इथे कोण आहे बघ? क्लोरीन. इथे कोण आहे? ऑक्सिजन. इथे कोण आहे? नायट्रोजन. आणि इथे कोण आहे? H. तर हे डिफरंट आहेत. CH2 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 आणि इथला CH2 एक H शिल्लक राहिला. CH2 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 कॉमन आहेत. मग आता हे कॉमन नाहीत ना? क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन. आता त्याच्यावरती बेस्ट असाइन करायची प्रायोरिटी की सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर कुणाचा आहे? हे कॉमन आहे बघ. जो कॉमन आहे त्याला काढून टाकलं. हे कॉमन आहे, हे कॉमन आहे, हे काढून टाकलं. मग आता कोण राहिलंय? क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन. त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त कुणाचा आहे? क्लोरीनचा. मग कुणाचा आहे? ऑक्सिजनचा. मग कुणाचा आहे?
नायट्रोजनचा आणि मग कुणाचा आहे, हायड्रोजनचा. मग ज्याच्यामध्ये क्लोरीन त्याला मिळणार जास्त प्रायोरिटी. टाय झाल्यानंतरच आता मिळणार प्रायोरिटी येणार अशा टाईपमध्ये. ही आली प्रायोरिटी. प्रायोरिटी डिक्रीज होत गेली का, तर आपण हे असंही लिहू शकतो बघ. इथे बघ आता ह्याच्यामध्ये म्हणजे कोण, CH2Cl मध्ये. CH2Cl मध्ये कोण अटॅच आहे बघ, जो कार्बन आहे, जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे बघ, कार्बनला अटॅच आहे H आणि क्लोरीन. कार्बनला कोण अटॅच आहे, H आणि क्लोरीन. कार्बनला कोण अटॅच आहे, H आणि क्लोरीन. दुसरा जो ग्रुप आहे CH2OH त्याच्यामध्ये कोण अटॅच आहे बघ, कार्बन. कार्बनला आता पुढे कोण अटॅच आहे CH2OH मध्ये, H अटॅच आहे आणि कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे, ऑक्सिजनच. पुढे CH2NH2 मध्ये कार्बनला कोण अटॅच आहे बघ, CH2NH2 मध्ये H आणि मग नायट्रोजन. जे डायरेक्टली अटॅच आहेत कार्बनला ते बघायचे. आणि इथे कार्बनला कोण अटॅच आहे, इथे कार्बनला अटॅच आहे H आणि अजून एक H. मग प्रायोरिटीचे रूल्स तेच आहेत, फक्त आपण नेक्स्ट ॲटम्स इन्स्पेक्ट करत राहतो. कळलं तुला, की आता हे बघ, डबली बॉन्डेडला हा एक कार्बन अटॅच आहे, डबली बॉन्डेडला हा एक कार्बन अटॅच आहे. मग आपण पुढचे ॲटम बघायचे, H क्लोरीन, ऑक्सिजन. डिफरन्स मिळाला आणि याच्यामध्ये क्लोरीनला जास्त प्रायोरिटी आहे म्हणून प्रायोरिटी आली अशी. बस हे बघायचं की इथे कोण आहे, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि H. तर डिफरन्स, आपला डिफरन्स कुठे मिळतोय बघायचा. तर इथे डिफरन्स मिळाला बघ, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि इथे कोण, Hच. आणि म्हणून प्रायोरिटी आपल्याकडे त्या टाईपमध्ये. म्हणून प्रायोरिटी आली अशी ग्रुपची. तर हे फार महत्वाचं आहे, प्रचंड महत्वाचं आहे. आलं लक्षात. परत एकदा बघ स्क्रीनकडे, की ज्या वेळेस काय बाळा तुझ्याकडे, इफ द फर्स्ट ॲटम ऑफ द ग्रुप इज सेम देन नेक्स्ट ॲटम ऑफ द ग्रुप आर ऑब्झर्व्ड अँड प्रायोरिटी इज असाइन्ड. की ज्यावेळेस तुमच्याकडे फर्स्ट ॲटम सेमच आहे, कार्बन आणि कार्बन, मग पुढचे ॲटम्स बघायचे जे कार्बनला अटॅच आहेत. ते हायड्रोजन नाही प्रायोरिटी होत, हायड्रोजन नाही प्रायोरिटी होत, क्लोरीन, ऑक्सिजन. डिफरन्स मिळाला. मग आता बघायचं ॲटॉमिक नंबर कुणाचा जास्त, क्लोरीनचा, तर प्रायोरिटी क्लोरीनला जास्त. त्या बेसिसवरती आता आपण हे सॉल्व करणार बघ, हे न्यूमरिकल जे आपलं मगाशी चालू आहे, की याच्यामध्ये सिस्ट्रान्स असाइन करायचं होतं आपल्याला. मग आपण डबली बॉन्डेड कार्बनकडे बघणार, त्यातला एकच कार्बन घेणार आधी. मग आपण हा कार्बन घेतला डबली बॉन्डेड. मग बघितलं की हा कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे, फ्लोरीन. आणि इकडे कोण अटॅच आहे, H. वेगवेगळे ॲटम्स आहेत त्यामुळे टेन्शन नव्हतं. इथे कोण अटॅच आहे, फ्लोरीन. इथे कोण अटॅच आहे, H. आणि दोघांचा ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, हाय प्रायोरिटी. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर कमी आहे, लो प्रायोरिटी. इकडे असाइन केला बघ 1 2. टेन्शन मिटलं. टेन्शन इथे प्रायोरिटी नाही असाइन करू शकलो आपण. हा जो डबली बॉन्डेड कार्बन आहे त्याला इकडे डायरेक्टली कोण अटॅच आहे, कार्बन. आणि इकडे पण डायरेक्टली कोण अटॅच आहे, कार्बन. तुम्ही म्हणाल कसं, तर इथे आम्ही चित्र काढलंय बघ. इथे आलो आता इथे. मग हा जो पहिला ग्रुप आहे बघ, इकडे कार्बनला कोण अटॅच आहे, कार्बनला कोण अटॅच आहे, कार्बन. तर प्रायोरिटी नाही झाली. बघा आता हळूहळू येतोय मी इकडे. कार्बन नाही प्रायोरिटी, H नाही प्रायोरिटी, H नाही प्रायोरिटी, सेमच निघतंय. H कार्बन, डिफरन्स मिळाला, एक कार्बन आणि एक कोण, H. आता जास्त ॲटॉमिक नंबर कुणाचा आहे, कार्बनचा. मग हा हाय प्रायोरिटी ग्रुप 1, हा लो प्रायोरिटी ग्रुप 2. बस आत्ताचं 5 मिनिटाचं परत रिव्हर्स करून बघ तुला कळेल. तर पहिला जो ग्रुप आहे इथला CH3 ग्रुप, वरचा जो ग्रुप आहे CH3, त्याला आपण असंही लिहू शकतो की वरचा जो ग्रुप आहे CH3 त्याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे बघ. वरचा जो ग्रुप आहे CH3 त्याच्यामध्ये सिच्युएशन थोडीशी अशी, C
किंवा वेगळ्या ह्यानी लिहितो मी, वेगळ्याच इंकनी काढतो की वरचा हा मिक्स नाही होत कुठे. हा आता दोन ग्रुप आपल्याकडे काय आहेत बघ, एक CH3 आणि एक CH2CH3. एक CH3 ग्रुप आहे आणि एक काय CH2CH3. जागा आहे का इकडे आपल्याकडे. एक ग्रुप CH3 आहे बघ, एक ग्रुप काय CH3 CHH आणि दुसरा ग्रुप कुठला आहे CHH. परत इकडे कोण आहे CHH CH2CH3. तर ह्या दोन ग्रुपमध्ये बाळा प्रायोरिटी असाइन करताना पहिला ॲटम कोण आहे कार्बन, पहिला ॲटम कोण आहे कार्बन, नाही प्रायोरिटी होत आहे. मग H सेम ग्रुप नाही प्रायोरिटी होत आहे. H कार्बन, मग कार्बनचा ॲटमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त, तर प्रायोरिटी त्याला जास्त मिळणार आहे पलीकडच्या ग्रुपला, ह्याला प्रायोरिटी जास्त आहे. मग हेच दाखवताना आपण असं दाखवतो बघ की इथला जो कार्बन आहे, इथला कार्बन त्याला कोण अटॅच आहे H आणि H, आणि खाली जो कार्बन आहे इथे कार्बन ह्याला कोण अटॅच H आणि परत एक कार्बन. हा जो कार्बन आहे हा कार्बन ह्याला कोण अटॅच आहे H आणि हा जो कार्बन ह्याला कोण अटॅच आहे H कार्बन. मग डिफरन्स मिळाला C काही डिफरन्स नाही, H काही डिफरन्स नाही, H काही डिफरन्स नाही, HC. फर्स्ट डिफरन्स मिळाला की त्याच्यावरती बेस प्रायोरिटी असाइन करायची. हा कार्बन आहे, हा हायड्रोजन आहे, तर ह्याला मिळणार जास्त प्रायोरिटी. तर आता आम्ही म्हणणार हा हाय प्रायोरिटी ग्रुप आहे 1. थोडंसं लांब काढतो, जास्तच गर्दी झाली. हा हाय प्रायोरिटी ग्रुप आहे 1 आणि हा लो प्रायोरिटी ग्रुप आहे 2. मग आता आपल्याला काय दिसतंय ह्या आयसोमरमध्ये की सेम ग्रुप्स अपोजिट साईडला आले डबल बॉन्डच्या, ट्रान्स सारखं E. तर हा E आयसोमर आहे. हा जो आयसोमर आपल्याला दिलाय इट इज E आयसोमर. लिहून टाकूयात तिथं की हा आयसोमर आम्हाला दिलेला कुठला आयसोमर आहे, इट इज E आयसोमर. हा आयसोमर कुठला आहे E आयसोमर. मग त्याच्यावरतीच बेस्ट हे खाली एक्झाम्पल आहे बघ आपल्याकडे हे. नेक्स्ट एक्झाम्पल हे लिहिलंस तू, लिहून घे परत एकदा, थांबतो वाटलंस मी थोड्या वेळ. हे मॉलिक्यूल बाळा मी मुद्दामूनच आधी बनवलेत. आपण रेग्युलर क्लासमध्ये ज्यावेळेस बघतो लाईव्ह लेक्चरमध्ये, म्हणजे आपण म्हणत की ऑफलाईनमध्ये, तर मी तिथल्या तिथंच हे मॉलिक्यूल बनवतो. त्याच कसं सगळं सिम्पल असतं. इकडे स्क्रीनवरती ड्रॉ करायला वेळ लागतो म्हणून आधीच बनवले. त्यामुळे तुला सारखं व्हिडिओ पॉज करायला लागतोय, ते चित्र ड्रॉ करायला लागतंय. मला कळतायत तुझे पेन्स, पण बाळा विदाउट पेन्स देर आर नो गेन्स. तुला हे ड्रॉ करावंच लागेल. ओके, तर हा मिळाला आपल्याला का, तर इकडे प्रायोरिटी मिळाली 1, इकडे प्रायोरिटी मिळाली 2, इथे प्रायोरिटी मिळाली 1, इथे प्रायोरिटी मिळाली 2 आणि डबल बॉन्ड इंटरन्यूक्लिअर ॲक्सिस. तर लाईक प्रायोरिटीवाले ग्रुप्स अपोजिट साईडला आले तर E आयसोमर. आता खाली सिमिलर टाईपचं एक्झाम्पल आहे बघ, हे ड्रॉ कर मॉलिक्यूल, आणि मी तोच मॉलिक्यूल खाली ड्रॉ केला आहे मुद्दामून, का तर प्रायोरिटी असाइन करता येणार नाही मला माहिती आहे. हे बघ, आधी हा डबली बॉन्डेड कार्बन बघायचा, आधी एकच डबली बॉन्डेड कार्बन बघायचा. त्याला डायरेक्टली कोण अटॅच आहे कार्बन, ह्याला डायरेक्टली कोण अटॅच आहे कार्बन. संपलाच विषय, म्हणजे पुढे चेक करावं लागेल. इकडे बघ, ह्या डबली बॉन्डेड कार्बनला इथे कोण अटॅच आहे कार्बन, परत कोण अटॅच आहे कार्बन. मग आता हे बाळ आपल्याला पुढे डिसिजन घ्याव्या लागतील. म्हणून हा CH3 आहे, त्याला इकडे लिहिला बघ मी C आणि H3. हा CH2OH आहे म्हणून इकडे काढला बघ CH मग O
आणि मग H. तसंच हा CH2NH2 आहे. मग इकडे C H H N आणि मग 2H NH2 आणि हा CH2SH OH सारखं C H H मग S आणि मग H. तर प्रायोरिटी आपण इथे नाही असाइन करू शकत कुणालाच. मग मी पुढे आलो की आता मी बघणार की कार्बन कार्बन कॅन्सल असं नाही बघायचं. प्रायोरिटी अशी नाही असाइन करायची इकडं इकडं सायमल्टेनियसली, अजिबात नाही. आधी एकच डबली बॉन्डेड कार्बन घ्यायचं आणि त्याचे ग्रुप्स घ्यायचे. मग आधी प्रायोरिटी आपण ह्या रिजनमध्ये असाइन करून घेणार आहे. हे बघ, इकडून इकडे निघालोय, इकडून इकडे निघालोय, टाय झालाय. कार्बन कार्बन टाय झाला, गेलं ते. पुढे जाणार आपण H H टाय झाला, परत पुढे H H टाय झाला, आता पुढे हायड्रोजन ऑक्सिजन, डिफरन्स मिळाला. हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये सिनियर कोण आहे? ऑक्सिजन, का त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. तर हा प्रायोरिटी 1 ग्रुप, हा प्रायोरिटी 2 ग्रुप, संपलं का? तर प्रायोरिटीज असाइन झाल्या बघ. हा मिळाला प्रायोरिटी 1 ग्रुप आणि वरचा मिळाला आम्हाला प्रायोरिटी 2 ग्रुप. कशामुळे? तर आम्हाला डिफरन्स मिळाला बाळा. डिफरन्स कसा मिळाला? इकडे दाखव. CH3 CH H CH3 आणि इकडे कोण होता? सॉरी, हा CH3 आणि अजून एक कोण होता? CH3OH CH2OH CH H ऑक्सिजन आणि मग H. तर डिफरन्स आपल्याला इथे मिळाला. याच्यामध्ये H, याच्यामध्ये ऑक्सिजन. तर आम्ही म्हणलं हा प्रायोरिटी जास्तवाला ग्रुप आहे. पलीकडे कुणामध्ये? CH3 CH2OH मध्ये प्रायोरिटी जास्त CH2OH वाला मिळाली, हाय प्रायोरिटी. लो प्रायोरिटी आता ह्या दोघांमध्ये CH2NH2 CH2SH. हे बघ, CH2NH2 CH2SH. कार्बन कार्बन सेम. हायड्रोजन 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 नायट्रोजन सल्फर. तर नायट्रोजन आणि सल्फरमध्ये नायट्रोजनपेक्षा सल्फरचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16. तर त्याला जास्त प्रायोरिटी. तर हा ग्रुप हाय प्रायोरिटी ग्रुप येईल 1, हा ग्रुप लो प्रायोरिटी ग्रुप येईल 2. फिनिश. वाटलंच तिथे दाखवतो, दाखवायची गरजच नाही, दिसतंच आहे क्लिअर क्लिअर. तरी पण काढतो, आपल्या इथनंच कॉपी करतो ना, कशाला वेळ घालू विनाकारण. कॉपी पेस्ट. एक हा ग्रुप आहे आणि एक हा ग्रुप. तर ह्या दोन ग्रुपमध्ये डिफरन्स कुठे मिळणार आहे आपल्याला? इथे. डिफरन्स मिळणार आहे आपल्याला इकडे, की हा नायट्रोजन आणि याच्यामध्ये हा कोण? सल्फर. बाकी तर सगळं कॉमन आहे, पुढे जायचंच नाही. जायचं कुठपर्यंत आहे? कार्बन कार्बन हायड्रोजन 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 कॅन्सल. मग पुढे जायचं नायट्रोजन, मग एस नाही, हिथं नाही यायचं, HNH. ते नंतर सिक्वेन्शियली जायचं बॉन्डिंग. तर नायट्रोजन आणि सल्फरमध्ये सल्फरची प्रायोरिटी जास्त आहे, तर त्याला मिळणार हाय प्रायोरिटी. मग इकडे बाळा हाय प्रायोरिटी ग्रुप आहे 1 आणि वरती लो प्रायोरिटी ग्रुप आहे 2. तर काय झालं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्या सेम साईडला सेम प्रायोरिटी वाला आलं, सिस सारखं झेड आयसोमर. हा कसला आयसोमर आहे? झेड आयसोमर. हा बाळा आयसोमर कसला निघाला? इट इज झेड आयसोमर. झेड आयसोमर हा मिळाला झेड आयसोमर. मग हे तुला यायला लागलं की सिंपल आहे आपलं सगळं. सिंपल.
एक्झाम्पल्स मिक्स व्हायला नकोत. ठीक आहे. ते झाले आपल्याकडे डिफरंट एक्झाम्पल्स. वाटलंस स्क्रीनशॉट काढून घे, बनवले नसतील मॉलिक्यूल तर, आणि बनवून घे लगेच. तर हे तर आपल्याला कळलं की CIP रूलमध्ये प्रायोरिटी आपण कशावरती असाइन करतो. प्रायोरिटीज आर असाइन ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन. डबली बॉन्डेड कार्बनला जो फर्स्ट ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती बेस्ट असाइन करायची प्रायोरिटी. त्याच्यावरती जर प्रायोरिटी असाइन झाली नाही तर मग पुढचे ॲटम इन्स्पेक्ट करायचे आणि रूल्स तोच ठेवायचा की ज्यास आपल्याला हायर ॲटमिक नंबरवाला मिळेल ॲटम त्या ग्रुपला प्रायोरिटी जास्त. आणि आयसोटोप्स असतील तर हेवियर आयसोटोप म्हणजे ज्याचं मास जास्त आहे, ज्याचं मास जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. आता पुढे अजून एक रूल नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आता टाकूया.